खासदार साहेबांकडे आम्ही काही मोर्चा हे करण्यासाठी आलेलो नाही, तर आमचं एक घराणं वाजवीत ह्यासाठी आलो की त्यांच्या लक्षात राहावं की उद्या सभागृह चालू झाल्यानंतर बीड जिल्ह्यातला विमा हा कमीत कमी 1,77,352 कुटुंबाचा विमा आहे। एका कुटुंबामध्ये 5-6 लोक जरी असले तर तुम्ही बघा 5-7 लाख लोकांचा प्रश्न आहे जिल्ह्यात। तर आपण प्रश्न आम्ही म्हणणार नाही की तुमच्या हातात आहे, तुम्ही सही केली की प्रश्न सुटणार आहे, पण आम्ही त्यासाठी आलो घराणं घेऊन की तुम्ही हा प्रश्न सभागृहात मांडा आणि सभागृहात तिथं त्यांना कळालं पाहिजे की बीड जिल्ह्यामध्ये जिल्हा हा कधी दुष्काळ असतो, कधी अतिवृष्टी होते, कधी काय होतं, म्हणजे कधीही आपला आसमानी सुलतानी संकटात सापडलेला की उद्याच्या सभागृहामध्ये बीड जिल्ह्याचा विमाचा प्रश्न असाच नाना पाटलासारखा जसं मराठीत तुम्ही बोलता त्याच पद्धतीने तुम्ही मांडावा। आणि दुसरी गोष्ट, आम्ही बीड जिल्ह्यातले जे खासदार आमदार आहेत प्रत्येक मतदारसंघातील त्यांच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला, पण आमचे काल काही लोक काही आमदाराकडे आमदार साहेबांना भेटायला गेले। आता त्या ठिकाणी त्यांनी सांगितले की आज बीड जिल्ह्याचे खासदार माननीय बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या कार्यालयात आम्ही सर्व शेतकरी बीड जिल्ह्यातील विम्याच्या प्रश्नावर त्यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो। बाप्पानी सगळ्या शेतकऱ्याला मध्ये बोलून त्यांना यथोच्च त्यांचं काय गाऱ्हाणं ते ऐकून घेतलं आणि हा प्रश्न संसदेमध्ये मी मांडतो आणि काही दिवसामध्ये जे मुख्यमंत्र्यांना आश्वासन दिले आपल्याला 17,500, तर त्या 17,500 सरसगट बीड जिल्ह्यातील संपूर्ण शेतकऱ्याला सरसगट विमा देतो असं जे वचन दिलं त्याच्या बाबतीत मुख्यमंत्र्याला प्रत्येक जिल्ह्यातला आपला शेतकरी प्रतिनिधी 2-2 घेऊन मुख्यमंत्र्याचे टाईम घेतो आणि त्यामध्ये शिष्टमंडळाला भेट देतो असं त्यांनी सांगितलं। आणि पुन्हा 2020चा आम्ही मोर्चे काढू आपल्या जिल्ह्यामध्ये जो विमा भरलेला होता त्या 2020चा विमा आपल्यासारखंच क्लायमेट उस्मानाबादला आहे तिथं मिळाला, तर माझंही 2020ला आम्ही माझं बीड जिल्ह्याला बीडला मोर्चे, माजलगावला मोर्चे काढून एक जनहित याचिका दाखल केली होती हायकोर्टामध्ये औरंगाबादला। तिची 2022ची जी याचिका आहे त्या संदर्भात सुद्धा मी लीडिंग करतो असं खासदारांनी सांगितलं। आपण त्यांचे सर्वांचे आभार मानून आपला कार्यक्रम हे करतो असं आज आलेला आहे। आदरणीय नानाभाई कवरे यांच्या नेतृत्वाखाली आमचे जे आहे सर आहेत, सर्वांच्या या सर्व जे आलेल्या सर्वांचं पहिल्यांदा स्वागत आहे। हे काय मला काय आदराने वाटत काय नाही, मी काय तुमच्यातलाच आहे, त्याच्यामुळे मला काय ही नवीन पण नाही, त्याच्यामुळे तुम्ही लोकप्रतिनिधींच्या दारात हक्क मागायला जागताय, त्याच्या अर्थ तुम्ही काय कुठं मोर्चा घेऊन आलात तरी तो तुमचा अधिकार आहे, घेऊन घराणा मांडायला आलात तरी तो तुमचा अधिकार आहे। त्याच्यामुळे काही याचे वावगं नाही आहे, चुकीचं नाही आहे, पण ज्या मागण्या करताना तुम्ही ज्या मागण्या केल्या ते तुमचं 30 तारखेचं मला पत्र आहे, पण मी मला काही 2-3 गोष्टी सांगणार आहे। शिवराज सिंग चौहान साहेबांना मी 28/5ला एक पत्र दिले, नंतर त्याच्या अगोदर मी सेशन चालू असताना शिवराज सिंग चौहान साहेबांना पत्र दिलेलं आहे। त्यांनी शिवराज सिंग साहेबांनी त्या पत्राच्या आधारे महाराष्ट्र शासनाला एक पत्र काढलं, त्याची कॉपी फक्त माझ्याकडे आज अवेलेबल नाही आहे, कारण त्यांनी पत्र काढले आणि लावले ज्या ते वेगळे विषय होतात। देवेंद्र फडणवीस साहेबांना मी 28/5ला पत्र दिले, कॉपी घेतो, परत आपल्या मागे तुम्ही मला मंत्री म्हणून सुविधा द्यायला पण पत्र दिले, प्रत्यक्ष त्यांना पत्र दिले आहे। परत त्याच आपल्या बर्डे कृषी मंत्री आहेत सगळ्या कॉपी आहेत, त्या काही अचानक तुमचं तरी पत्र मला वाटतं ते आलं होतं 19 तारखेला आणि मी हे पत्र त्यांना दिलं। आणि शिवराज सिंग चौहान साहेबांना पण एक पत्र मी ऑलरेडी अगोदरच दिले हाऊसमध्ये, पण ज्यावेळेस त्या बोलायची वेळ येते त्यावेळेस आपण बोलू, तुमचं म्हणणं आहे ते पण आपण बोलायला मांडणार विषय नाही। त्याच्या अगोदर सुद्धा असं झालं होतं, धाराशिव आणि बीड या 2 जिल्ह्याचा एका वर्षी विमा आला नव्हता, धाराशिववाल्याने कोर्टात मिळाला, बीडवाल्याला तो मिळालाच नाही। त्याच्यानंतर मी विषय आता आजच्या वेळेची ज्या